तर डिक्सलपाले टीमला या ठिकाणी फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं आहे. अगदीच त्यानंतर आपण विचार केला तर गावठणवाडी टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जातं आहे. चला जा गावठणवाडी टीम. 3 षटकांचा हा देखील सामना असेल. चला बॅटर जास्त टाइमपास नको या. अगदीच या ठिकाणी आपण लगेचच मैदानच्या आतमध्ये येऊन व्हायचं. आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026 ही स्पर्धा. तमाम प्रेक्षक वर्ग या ठिकाणी खऱ्या अर्थाने या मॅचचा या सामन्याचा आनंद लुटत असताना आपण पाहतोय. चारही साईडनं असं प्रेक्षक चेतन सर आपण पाहतोय. अलर्ट अशी गर्दी या क्रीडांगणाला मात्र या ठिकाणी लाभते. एकंदरीत जर आता विचार केला तर आता यंगस्टर पाली म्हणजे तुमची टीम तशाच त्यांना फाईट करायला लागतेच गावठणवाडी टीम. अगदीच या ठिकाणी आपण पाहिलं ना तर सन्मान्य श्री महादू चौधरी साहेब आणि बांगारा साहेब या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालं. तर दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन असं व्हावं. आपलं देखील श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026च्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत या ठिकाणी केलं जातं आहे. चला या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की अगदीच आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन असं व्हावं. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि निश्चितच ते दोन्ही मान्यवर मात्र या ठिकाणी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील कौतुक होणं तितकंच गरजेचं आहे. अतिशय तर जाऊया मैदानच्या आतमध्ये. इथे क्वालिफाय मॅच आहे. क्वार्टर फायनलची लढत एक राहिली होते एक्स्ट्रा गटातील. पहिला चेंडू दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि चेंडू चाललाय निघून स्टेट ड्राईव्ह. 4 धावींसाठी हा येतोय चौकार. 4 अंकानं संघाचं खातं ओपन करताना आपण पाहतोय. चौकारांना संघाचं श्रीगणेश केलंय. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जातील त्या मात्र 4 धावा. क्वालिफाय मॅच अतिशय चांगला सामना आपण पाहतोय. दोन्ही पंच ऑफिशियल आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. अगदीच स्कोअर कार्डवरती धावसंख्या तब्बल जोडल्या तर 4 धावा. चला टीम मिटिंग नको आहे, टाइमपास नको आहे. 15 मिनटं आहे तुमच्याकडे. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्ही 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज विशाल. बॅक टू बॉलर बॅक टू फिल्डर मात्र या ठिकाणी खेळला. अगदीच बॅक टू फिल्डर या ठिकाणी आणि इथे मात्र झेल पकडला. संपवला खऱ्या अर्थानं फलंदाज केतनचा खेळ. बॅक टू द डगआउट. पहिली विकेट पहिली सफलता या ठिकाणी केतनच्या स्वरूपामध्ये मिळवून देताना गोलंदाज आपण पाहू शकाल विशाल. अतिशय चांगला गोलंदाज आहे विशाल. पहिल्या चेंडूवरती एक चौकार जरूर खाला. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक देखील केलं. तदनंतर इनट क्रमांक 3 वरती आपण पाहू शकाल राम हा फलंदाज आपण पाहतो. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानच्या आतमध्ये येऊन असताना P1चा पहिलं षटक खऱ्या अर्थानं एक्स्ट्रा गटातील सामना राहिला होता मित्रांनो. क्वालिफाय सामना. या सामन्यावर जो संघ जिंकेल ना तो क्वालिफाय करायला लागते सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. अर्थात या सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषकावरती आपलं नाव करेल असं सामन्याचं स्वरूप. आणि जो संघ पराभूत होईल तो अगदीच्या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल असं सामन्याचं स्वरूप आहे. अर्थात घरचा रस्ता त्या टीमला मात्र इथून धरावा लागेल असा हा सामना इथे आपण पाहतोय. गावठणवाडी विपक्ष डिक्सलपाली अर्थात यंगस्टर पाली या दोन टीम दरम्यान अतिशय चांगला सामना आपण पाहू शकाल. मैदानच्या आतमध्ये चालू आहे जबरदस्त लढत. काटेकी टक्कर मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदीच एक जबरदस्त मोठा सामना, मोठी मॅच आहे. पंच काय 12 प्लेयर आहेत का यंगस्टर पाली टीम मध्ये? ओके. 2 रनची पॅनल्टी असेल. ते षटक संपलं की अगदीच इथून पहा बोनस दिला जातोय. फिल्डर देखील मोजत नाही आहेत. इतके भावूक झालेत यंगस्टर पाली टीमचे सर्व खेळाडू क्षेत्ररक्षक. अगदी 2 रनचे मात्र नक्कीच या ठिकाणी जरूर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 4. चला आता प्लेयर तुमचा बाहेर आलाय, काही हरकत नाही आहे. निश्चितच या ठिकाणी आपण अगदीच या ठिकाणी धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 8 धावा.
निर्णय घ्या, योग्य तो निर्णय द्या, दोघांमध्ये निश्चित करा. ओके ठीक आहे, चला कंटिन्यू. चला गेम ऑन. फक्त पॅनल्टीला मात्र या ठिकाणी सामोरं जावं लागेल. अगदीच या ठिकाणी अगदीच गोलंदाज मात्र इथून तयार, बॉलिंग मार्कवरती. एकंदरीत जर इथून आपण पाहिलं तर चेंडू जाईल सरळ विकेट किपरच्या हात. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू क्लीन बॉल, दांडी गोल. तर दोन चौकार या षटकामध्ये आपण पाहिले. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जातील. एकंदरीत 8 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी इथे कमबॅक केलं. दोन चौकार खाल्यानंतर देखील इथे कमबॅक, एक डॉट आणि एक विकेट्स. धावफलकावरती धावसंख्या 8. तर सन्माननीय पाहुणे या ठिकाणी माधवशेठ चौधरी यांचा मात्र येतोच मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. आयोजकांना विनंती करेन की या ठिकाणी आपण आपल्या अगदी शिवाजी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचे येतोच मान सन्मान या ठिकाणी करायचं. माईची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे येतोच मान सन्मान या ठिकाणी दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी आपण करायचं. अगदीच पहिल्या दिवसापासून तर अगदी शेवटच्या दिवसापर्यंत बराचसा मान्यवरांचा ताफा या ठिकाणी स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहिला होता. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. मान्यवरांचा येतोच मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. एकंदरीत धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहे. त्या मात्र 9 धावा धावफलकावरती आणि ज्या 2 रन पॅनल्टीच्या बसल्या होत्या ना ते इथून ॲड होत आहेत आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या 11. तर सन्मान्य श्री यशवंतदादा भगत यांचा देखील येतोच मान सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि तो सन्मान या ठिकाणी करतील आमच्या अगदीच व्यासपीठावरील सन्माननीय आयोजक तर चला कॅमेरामॅन हे क्षणचित्र कव्हर पाहतोय. मान्यवरांचे येतोच मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. यावेळेस शॉर्ट ऑफ द लेंथ अगदीच निघून चालाय चेंडू सरले विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची एकंदरीत झाले सांगतात दुसऱ्या षटकाला झाले सुरुवात आणि धावफलकावरती धावसंख्या अगदीच आपण पाहू शकाल अवघ्या 11 धावा स्कोअर कार्डवरती जोडल्या जात आहेत. चांगला सामना, चांगले लढत, चांगले मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. क्वालिफाय मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची लढत अगदीच एक्स्ट्रा गटातील मॅच आपण पाहतोय. एक सामना इथे खेळवायचा बाकी होता. यावेळेस या सेटचा वाईड बॉल अगदीच वाईड बॉलनं स्कोअर कार्ड पुढे जात असताना आपण पाहतोय. दुसरे षटक प्रगतीपथावरती 3 षटकांची लढत आहे. तसे सन्मान श्री भाऊ तात्या अगदीच त्यांचा सन्मान या ठिकाणी करतील. अगदीच माधू दादा चौधरी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ असते त्यांचा देखील येतोच मान सन्मान या ठिकाणी आपण करायचं. भाऊ पिरकड तलाठी ताटे अगदीच एक जर आपण पाहिलं ना तर पालीगावचे एक तलाठी ताटे त्यांचा देखील येतोच मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अगदी त्या मान्यवरांना देखील विनंती करेन की आपण देखील या ठिकाणी आपण सन्मान आदरपूर्वक या ठिकाणी स्वीकार करायचा. अतिशय चांगली स्पर्धा, कोणत्याही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान राहणार नाही याची दक्षता मात्र सातत्याने आयोजक कमिटी घेत असताना आपण पाहतोय. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026 ही स्पर्धा. यावेळेस मोठा फटका, जोरदार स्ट्रोक, फटका फसलाय, चेंडू हवेत, वर्ड कॅच, विकेटचं पतन. चला विकेटचं पतन, विकेटचं पतन. अगदीच या ठिकाणी विकेटचं पतन आपण पाहू शकाल. धावफलकावरती धावसंख्या अगदी 13 धावा, 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. धावा आल्या त्या मात्र 13, त्यात देखील 2 पॅनल्टी या ठिकाणी ॲड केल्या.
चांगली गोलंदाजी आपण पाहतो यंगस्टार पाली टीम. अगदीच जर का आपण पाहिलं ना तर धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत ते मात्र 13 धावा. धावांचा या ठिकाणी जर का आपण विचार केला तर 13 धावा स्कोअर कार्डवरती 6.5चा रन रेट प्रति षटकामागे या ठिकाणी राखत असताना आपण पाहू शकाल. गोलंदाज एकंदरीत इथून तयार झाला आहे. अलॉंग द कार्पेटनं या ठिकाणी आपण पाहतोय बिटवीन द गॅप अगदीच लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. हा येतोय दणदणीत चौकार. संघर्षकर अवस्था अगदी जर का आपण विचार केला ना तर गावठणवाडी संघ संघर्ष करत असताना संघर्षमय चौकार या ठिकाणी ठोकलाय. 4 धावेनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचले एकंदरीत 17 या अंकावरती. 17 लॉस्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोअर कार्ड. दुसरे षटक मार्गस्थ असताना 17 धावा स्कोअर कार्डवरती जोडल्या जात असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं अगदीच पाहिलं फाईन लेगवरून अगदीच काव कॉर्नरचा शतरक्षक चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. चांगली बॅटिंग चांगला बॅटर या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. चांगला सामना आपण पाहतोय. निश्चितच जर विचार केला तर इथूनही धावांची भरपूर धावांची इथून गरज आहे. 3 षटकामध्ये कमीत कमी 30-35 धावांचा एक पल्ला इथून गाठायचा आहे. जर 30-35 धावांचा एक पल्ला गाठला तर गावठणवाडी टीम इथे यशस्वी ठरेल. कारण ते आव्हान इथे देणं खूप गरजेचं. आव्हानात्मक धावसंख्या उभारणं गरजेचं. यास इट्स अ डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 2 देखील या ठिकाणी फिनिश झाल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या 19 धावा. 9.5चा रन रेट प्रति षटकामागे आपण पाहतोय. 19 धावा आत्तापर्यंत उभारला. शेवटचं षटक इथे प्रगतीपथावरती 19 झाल्यात. 19 शेवटचे 6 बॉल शिल्लक. 5 चिठ्ठ्या बनवून ठेवा. अगदीच बनवून ठेवा. एकोणीस धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती इथून एकवटल्या जातील. आणि एकंदरीत जर पाहिलं तर शेवटचं षटक अंकुश सांघिक तिसरं वैयक्तिक स्वतःचा पहिले षटक घेऊन येते गोलंदाज अंकुश. काही जबरदस्त तेज तरार चेंडू हाताळला होता. विकेट किपरकडनं थोडीशी गफलत पाहायला मिळाली. जसं या ठिकाणी हे पहिलं सत्र संपेल ना अगदी मध्यंतरी लगेचच लव्हाली टीम आणि मानगावाडी टीम लगेचच आपण टॉससाठी या ठिकाणी टॉस बॉक्सवरती जोडलं जायचं आहे. मध्यंतरी गोलंदाज एकंदरीत तयार. यावेळेस बॅटची अगदी टॉपेज लागले. झेल पकडायचा होता परंतु झेल मात्र इथून झालाय ड्रॉप. एकंदरीत 2 चेंडूवरती 2 सिंगल. खराब फिल्डिंग पाहायला मिळाले. स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 21 अंकावरती. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहिली आपण मागील षटकामध्ये. परंतु या षटकामध्ये थोडासा अंकुश आपल्या गोलंदाजीवरती अंकुश ठेवत असताना थोडासा आपला दबदबा या मॅचमध्ये निर्माण करत असताना या सत्रामध्ये निर्माण करत असताना आपण पाहतोय यंगस्टार पाली टीमसाठी. यावेळेस बॅक टू विकेट किपर खेळला आहे परंतु जज करता आला नाही. विकेट किपरपासून थोडासा दूरवरती बॉल राहिला होता. पुन्हा एकदा मिळेल ती सिंगल धाव. एका धावेनं आत्तापर्यंत जर का आपण पाहिलं ना तर या 3 बॉलला खेळून काढलं आहे. अर्थात जर विचार केला ना तर गावठणवाडी टीमनं काय जबरदस्त कालच्या दिवसामध्ये त्यांचा खेळ बहरला होता. जबरदस्त कामगिरी केली होती गावठणवाडी टीमनं. इथून हा चेंडू निघून चालला आहे. गोलंदाजानं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पूर्णपणे जकडून ठेवलं आहे बांधून ठेवलं आहे. त्याला बाहेरून आवाज देऊ नका. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. लास्ट वॉर्निंग. धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 22 अंकावरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलं. धावा जोडल्या जात आहेत धाव फलकावरती मात्र 22 धावा. ज्यावेळेस मैदानच्या आतमध्ये प्लेयर खेळतात ना त्यावेळेस बाहेर कोणत्याही प्लेयरनं त्याला आवाज द्यायचा नाही. एकंदरीत झेलची संधी. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाला आहे. खराब 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 क्षेत्ररक्षण. गोलंदाजी खूप चांगली राहिली चेतन सर परंतु क्षेत्ररक्षण अतिशय खराब राहिलं. जर का क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं असतं ना तर कमीत कमी धावसंख्येवरती रोखलं असतं या गावठणवाडी टीमला. 24 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला. शेवटचा बॉल इथून शिल्लक. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. सिंगल आले. डबलला प्राधान्य देण्याचं काम केलं परंतु इथे विकेटचं पतन. अगदीच या ठिकाणी धावफलकावरती धावसंख्या एकंदरीत जर विचार केला तर धावा जोडल्या जात आहेत ते मात्र 25 धावा. आणि येणारे 18 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 25
25 धावा धावफलकावरती जोडल्या. 26ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या मॅचचं स्वरूप आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये बरेचसे मान्यवर बरेचशा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला खऱ्या अर्थानं संध्याकाळच्या सत्रामध्ये भेटी देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्या सर्वच प्रेक्षकांचं मान्यवरांचं खेळाडूंचं श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष स्वागत करूयात. तर नेक्स्ट मॅच मानगावाडी विपक्ष लव्हालीवाडी या दोन्ही संघांना एक अगदी आपण टॉससाठी या. मध्यंतरी आपण टॉस होणं खूप जरुरी आहे. तर विनंती करेन लव्हालीवाडी संघांना एक आणि मानगावाडी संघांना एक अगदीच आपण टॉससाठी या. चला फिल्डिंग सेट करा आणि यंगस्टर पाली टीम आपली सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवा. चला यंगस्टर पाली टीम लगेचच आपण आपली सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये इन करायची आहे. चला मानगावाडी कॅप्टन आणि लव्हालीवाडी दोन्ही संघांना एक टॉससाठी या. लास्ट आणि अंतिम कॉलिंग या ठिकाणी असेल. मानगावाडी आणि लव्हालीवाडी या दोन्ही संघांना एक टॉससाठी आहे. लव्हालीवाडी कर्णधार उपस्थित आहेत. मानगावाडी कर्णधार दुसऱ्या सत्राला या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरुवात होत असताना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती अगदीच गोलंदाज सज्ज झाला आहे. गावठणवाडी टीमकडून सांघिक कोट्यातील पहिलं वैयक्तिक पहिली षटक घेऊन येते गोलंदाज योगेश. तर स्ट्रायकेला तुषार, नॉन स्ट्रायकेला विशाल. ही सलामीची जोडी दोन यंगस्टार खेळाडू आपण पाहतो या यंगस्टार पाली टीमचे यंग मॅन आहेत. अगदीच स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडला जरा थोडंसं पाहणी करा. अगदीच कोणतेही खेळाडू दुखापत होणार नाही याची देखील दक्षता घ्या. कदाचित बॉल जोरदार शरीरावरती जाऊन आदळला होता. इथे जर का आपण पाहिलं तर चेंडू जाईल डॉट. खूप चांगला चेंडू मिस केला. बॅटच्या रडारमध्ये कदाचित हा बॉल आला असताना तर ते चेंडूला अगदी बाउंड्रीलाईनच्या बाहेर नेला असता. इतका जबरदस्त चेंडू या ठिकाणी मिस झाला आहे. हा फलंदाज जर विचार केला तर तुषार. 18 बॉलमध्ये बनवायच्या त्या मात्र 26 अगदी 8:45ची सरासरी राखायची आहे प्रति षटकामागे. 18 बॉल. चला इथे टाइमपास नको या. 15 मिनिटांमध्ये 3 षटके संपले पाहिजेत कारण फायनल डे आहे. मेगा फायनलचा हा दिवस आहे. त्याच्यामुळे एक्स्ट्राचा वेळ आपल्याला इथून वाया जाऊ दे चालणार नाही आहे. मिसअंडरस्टँडिंग. अगदीच रनअप थोडासा चकतोय गोलंदाज अगदीच योगेश. बॉलिंग मार्कवरती अगदीच P1चं पहिले षटक हाताळत असताना योगेशला आपण पाहू शकाल. सामोरा फलंदाज तुषार टू योगेश समीकरण मैदानच्या आतमध्ये. लगातारचा हा अपील मात्र केली जाते परंतु ते अपील देखील इथून फेटाळून लावले जाते. एकंदरीत दुसरा चेंडू या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर डॉट बॉल येतोय. P1चं पहिले षटक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. विसरून चालणार नाही. इथून मात्र तुम्हाला धावा जमा करायच्या आहेत. 26 धाब्यांचं टार्गेट या ठिकाणी सेट करायचं. 0 पासून 26 धाब्यांपर्यंत मजल मारायचे. हे करत असताना आपण पाहिल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती शिंगल आल्या. या शिंगलच्या मदतीने संघाचा सरगणेशा होत असताना आपण पाहतोय संघाचं खातं
ओपन होत असताना आपण पाहतोय. पुन्हा जर आपण पाहिलं त्या मॅचमध्ये थोडंसं योगेशनं बांधून ठेवलं या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जिथे खरं तर सर्व षटके 38 सर्कलच्या आतमध्ये असणारे पामरे षटक आहे. परंतु त्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं आपण विचार केला तर पूर्णपणे जखडून ठेवलं आहे आणि बांधून ठेवलं आहे या टीमला. बॅटच्या रडारमध्ये होता, परंतु अगदीच खोलवर टप्प्यात चेंडू त्याला खोदून काढायचं होतं. अगदीच पुन्हा एकदा शिंगल आल्या. 8:45 सरासरी आहे, जास्त काही आव्हान नाही आहे. पावणे 9च्या सरासरी या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत. ते मात्र 26 धावींचा पाठलाग करायचे प्रेशरमध्ये यावेळेस टाकलंय गोलंदाजानं. जोरदार अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या अपील मागे जाणवतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल, 5 चेंडू अवघ्या 2 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतील. पूर्णपणे गोलंदाजानं हा सामना आपल्या बाजूने झुकवण्याचं काम केलं. अगदी 26 धावा डिफेंड करताना डिफेन्सिव्ह गोलंदाजी या ठिकाणी होत असताना मैदानच्या आतमध्ये योगेशकडून फुललेंचा बॉल, त्याच्यावरती मात्र आक्रमण करायचं होतं. खऱ्या अर्थानं फुललेंचा बॉल होता, त्याला कुठेतरी व्यवस्थितरित्या कनेक्ट करता आलं नाही. 6 बॉलमध्ये फक्त 3 धावा जमा केल्यात. आता येणारे 12 बॉल आणि 23 धावींची गरज आहे, म्हणजे 11.5चा रन रेट. जो रन रेट 8:45चा होता तो रन रेट आता 11.5वरती जाऊन पोहोचला आहे. म्हणजे या सामन्यामध्ये थोडीशी का होईना एक मजबूत पकड निर्माण करण्याचं काम गावठणवाडी टीमनं केलं. प्रथमतः फलंदाजी करताना 25 धावा उभारल्या आणि 26चं टार्गेट या ठिकाणी यंगस्टर पालिट टीमसमोर ठेवलं. परंतु त्या 26 धावींचा पाठलाग करत असताना संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडला. एकही विकेट गमावली नाही आहे, तरी देखील फक्त स्कोअर कार्डवरती आपण पाहू शकाल अवघ्या 3 धावा जोडल्या जात आहेत. अगदीच धावफलकावर धावसंख्या 3 विदाऊट लॉस या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही कप्तान या ठिकाणी अगदीच उपस्थित झालेत. मानगावाडी बनाम लव्हालवाडी टॉस करायचा. अगदीच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस या ठिकाणी केला जाईल. अगदीच आजच्या दिवसामध्ये प्रमुख अतिथी या ठिकाणी आपणास लाभलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. अगदीच 12 मध्ये 23ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. केतन, लव्हालवाडी टॉस निर्णय, लव्हालवाडी बॅटिंग करण्याचा निर्णय. खूपच शॉर्ट बॉल होता, इथे डायरेक्ट हिट करायचं होतं. खूप चांगला चेंडू मिस केला. काय चालेल मैदानच्या आत सलामीच्या भूमिकेमध्ये गेले आहेत, परंतु त्यांना या बॉलचा मात्र अंदाज लावू शकत नाही. खराब कामगिरी चालू आहे. खूप चांगला चेंडू, या चेंडूवरती खरं तर चौकार षटकार येणं अपेक्षित होते. इतका चांगला चेंडू मिस केला. सिंगल मात्र इथून जवळ पास एकवटले जाईल. एकेरी धावेनं स्कोअर कार्डमध्ये बदल. यावेळेस चांगला फटका. अगदीच जर आपण पाहिलं ना, स्कोअर लेग बॉन्ड लाईनच्या डोक्यावरून चेंडूला खेळलाय. लॉंग स्टॉप क्षेत्रापलीकडे उशिरा का होईना संघर्ष करत होता. संघर्ष अक्षरशः मैदानच्या आतमध्ये संघर्ष करत असताना संघर्षमय चौकार या ठिकाणी ठोकला जातोय. यस, अगदीच या ठिकाणी आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती येतील ते 8-18ची गरज. 10 बॉल 18 धावसंख्येची गरज आहे. अगदीच बॉलरसाठी एक 1 बाउन्स मात्र या ठिकाणी दिला गेलाय. अगदीच तंबई दिल्या. नेक्स्ट बॉल जर का तसा आला तर नक्कीच या ठिकाणी पंचांचं एक वेगळे ॲक्शन या ठिकाणी पाहायला मिळेल. फुलं अगदीच बॅटच्या रडारमध्ये ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. झेलची संधी आणि जॅच केला जातोय. बॉलला पकडला झेल आणि संपवलाय मात्र यावेळेस फलंदाजचा खेळ. बॅक टू द डगआउट. 18 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 18 धावसंख्येची गरज. करूया मरो अशी स्थिती. दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा सामना. क्वार्टर फायनलची लढत, क्वालिफाय मॅच. जो जिंकेल तो मात्र या सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी या चषकावरती आपलं नाव करेल आणि जो संघ परास्त होईल इथून तो घरचा रस्ता धरेल. अशा सामन्याचं स्वरूप अर्थात या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. असं सामन्याचं स्वरूप आहे. चमचमत्या ट्रॉफीज आपण पाहतोय. काय जबरदस्त ट्रॉफी आहेत. अगदीच त्या ट्रॉफीच्या प्रेमामध्ये पडावं अशा ट्रॉफीज मात्र या ठिकाणी श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी या आयोजकांनी मात्र या ठिकाणी ठेवल्यात. अगदीच पैशाला किंमत नाही या क्रिकेट खेळत असताना चेतन सर. किंमत आहे ती खऱ्या अर्थानं ट्रॉफीला.
किंमत असते ती तुम्ही ठेवलेल्या पारितोषिकाला. कारण पैसा आज आहे तर उद्या नाही, परंतु पारितोषिक ते पारितोषिक. आणि इथे आपण पाहतोय हा चेंडू जातोय सीमारशे पलीकडे. फाईन लेग बॉन्ड लाईन एरिया मात्र कव्हर केल्या. एकंदरीत चौकार टोकला आणि या चौकारानं मात्र आपण पाहतोय धावा जोडल्या जातील ते मात्र 12 धावा. अगदीच जर विचार केला तर अतिशय चांगली बॅटिंग यावेळेस आपण पाहतोय. 2 चौकार या षटकामध्ये आले. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा. 12 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 26चा पाठलाग करत असताना 14 धाव्यांची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 8 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम यंगस्टार पाली संघाला. एक विकेट जरूर गमावला आहे. सचिन आणि तुषार ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. सचिन एक चांगला प्लेयर आहे. पहिल्या चेंडूचा सामना केलाय. जणू काही समर्थन कक्षामधनाच या ठिकाणी शेट होऊन गेलाय, परंतु इथे काय घडलं, विकेट किपर करतोय चूक. गोलंदाजी होते चांगली परंतु त्याला साथ देत नाही. ज्या वेळेस मित्रांनो तुमचा एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो ना, त्यावेळेस तुमच्या फिल्डिंगने त्याला योग्य साथ देणं खूप गरजेचं आहे. जर ती तुमचे साथ त्याला लाभले नाही ना तर मात्र नक्कीच तो थोडासा निराश होतो, नाराज होतो. आणि अगदीच तेच पाहायला मिळालं मैदानच्या आतमध्ये. सिंगलनं स्कोर कार्ड 13 अंकावरती अद्याप 13 धावींची गरज. इथे मोठा फटका, जबरदस्त फटका, जोरदार स्ट्रोक आणि चेंडू जाईल बिटवीन द गॅप न. पहा खेळाडूला उचलायचं, खेळाडूला उचला. आपल्याला लागेल की त्यांचं चेतन सर, आपल्याला काही दुखापत होईल, आपला हात मोडेल, पाय मोडेल किंवा आपल्याला काही इजा होईल याची देखील क्रिकेटमध्ये पर्वा केली जात नाही. आणि इथून आलाय मात्र नक्कीच चौकार. आणि या चौकार पंच षटकार आहे का? यस षटकार. आणि षटकारनं मात्र टीमची टोटल धावसंख्या नेऊन पोहोचवल्या ते एकंदरीत 19 अंकावरती. ज्या फटक्याची खऱ्या अर्थाने नितांत गरज होती तो फटका येत असताना यंगस्टार पाली टीमसाठी सचिनच्या बॅटमधून डॉट बॉल जरूर सिंगल जरूर घेतले. तुषारच्या बॅटमधून तो षटकार आपण पाहिला. उशिरा का होईना षटकार तुषारच्या बॅटमधून धावांसाठी खऱ्या अर्थानं तो झगडत होता, झुंज देत होता, परंतु हा षटकार आला आणि षटकारनं खऱ्या अर्थानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते एकंदरीत 19 अंकावरती. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जातील त्या मात्र 19 धावा. आता गरज असेल विजयासाठी 6 चेंडू आणि 7 धावींची गरज. समीकरण पहा आता फार सोपं झालंय कमी समीकरण, कारण शेवटचा चेंडू जो होता ना दुसऱ्या षटकातील तो महत्वाचा होता. सातत्यानं जर आपण विचार केला ना तर 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग. 6 बॉल 7 धावसंख्येची गरज. स्ट्राईक एंडला सचिन. 2 चेंडू 4 धावींचं त्यांनी योगदान दिलंय. तो सचिन स्ट्राईक एंडला. त्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय महेश. 7 धावा डिफेंड करेल का? खूप खराब बॉल. यासाठी वाईड बॉल जर बॅटमध्ये सापडला असताना तर हा चेंडू अगदीच बॉन्ड लाईनच्या बाहेर गेला असता. तर आदरणीय संतोष जी झुगरे यांच्या माध्यमातून जो षटकार ठोकला आहे त्या खेळाडूसाठी अगदी तुषासाठी 100 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी जमा केलं गेलं आहे. संतोष झुगरे यांच्या माध्यमातून ते पारितोषिक होतं. इथे काय घडलं? हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल का? 7 धावा डिफेंड करत होता. पहिला चेंडू वाईड फेकला तर नंतर हा डॉट आलाय. आता 5 चेंडू आणि 6 धावींची गरज. समीकरण 6 चेंडू 6 वर येऊन टेपलं होतं, परंतु आता समीकरण येऊन टेपलंय. 5 बॉल आणि 6 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. पहिला बॉल डॉट जरूर फेकला महेशनं. यावेळेस मात्र मोठा फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू जाईल एका टप्प्याकरी. चेंडू सीमा रेषेपार. हाय तो 4 धाव्यांसाठी. दणदणीत चौकार. अतिशय चांगला फटका. चौकार ठोकलाय. चौकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या आता नेऊन पोहोचवल्या एकंदरीत 24 अंकावरती. 2 धावींची गरज. चेंडू शिल्लक 4 आणि 4 चेंडू मागे बचाव करायचा आहे तो मात्र 2 धावींचा. काय घडणार मैदानात? 4 चेंडू 2 धावींची गरज. चौकार ठोकून खऱ्या अर्थानं सामना आपल्या बाजूने फिरवला यंगस्टार पाली टीमनं. लगातार 2 षटकांसाठी मधुकर दादा निरगुडे यांच्याकडनं 200 रुपयाचे पारितोषिक. परंतु इथे सामना विजयी झालाय. विजयश्री खेचून आणलाय. शॉर्ट ऑफ द लेन होती, त्या शॉर्ट ऑफ द लेन वरती चढवलंय आक्रमण आणि चेंडूला धाडलंय सीमारेषा पलीकडे.
अगदीच हा विजयी षटकार आणि विजयी झाले ते यंगस्टर पाले टीम. विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत टीमचे देखील गोड गोड कौतुक. बठाडला टीम गावठणवाडी खूप चांगला खेळ केलात, खूप चांगला संघर्ष केलात, परंतु गोलंदाजी कमजोर ठरली, गोलंदाजी खराब